तर मग मित्रांनो आपण आता खाली आलेलो विहिरीकडे बघू शकता. पाणी मित्रांनो हे टाकणं चालू आहे आता आपल्या विहिरीमध्ये. तर मग मित्रांनो आता आपण आपल्या शेतामध्ये येऊन भक्कम टाईम ही मिरची उपटू मित्रांनो. आपण आपल्याला दुपारून काय काम करायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन जाईल. तर चला मग भेटूया. तर मग मित्रांनो चला आपण उठलोय झोपातून आणि आपण आता शेतातच झोपत असतो. बघू शकता की सकाळ झालेली आहे. बाहेर सूर्यदेवतानं आपलं तोंड दाखवलंय मित्रांनो. खूप सारी थंडी आहे त्याच्यामुळे खूप साऱ्या गाद्या घेऊन चुकणं लागत असते. तर चला मग करूया दिवसाची सुरुवात. दातं घासून पाणी पिऊन. तर चला मग भेटतो तुम्हाला बाहेर गेल्यावर. सकाळी सकाळी झोपातून उठून मित्रांनो सकाळचं वातावरण बघायला किती मस्त मजा येते. तुम्ही बघू शकता की हे जे माझं शेतातलं वातावरण आहे ना लिहिलं आहे. आणि आता चाललोय आपण घराकडे बघूया काय काम करायचं आहे आपल्याला काय नाही. तर आई काय सांगते तर आपल्याला आईचं ऐकणं लागणार आहे ना. तर चला मग हा रस्ता आहे आपल्या शेता घरी जायचं. हे बघू शकता पाणी द्यायलंय. तर चालायला खूप परेशान. तर मग मित्रांनो आपण आपल्या गाडीजवळ आलेलो आहे आणि आपली गाडी आहे ती पहा तिकडं 2 गाड्या शेजारी. आपली गाडी सूर्याच्या समोर कशी दिसते इथं. सकाळचं वातावरण भरपूर छान आहे मित्रांनो. तर चला आता बोललं झालेलं आहे माझं गाडीचं. काहीतरी जुगाड बघूया आणि त्याला एकदा पुसून घेतलेलं आहे. आणि आता आपल्या गाडीचं काच की सगळं पुसून घेऊया. एकदमच मस्त क्लीन झाली आपली गाडी आता. आणि जिथलच्या तिथं आपण येऊन ठेवून देऊया. जसं असेल ते घेऊन जाईल. तर चला मग मित्रांनो निसर्गाच्या वातावरणामध्ये आपण जाऊया घराकडे मस्तपैकी आपली गाडी घेऊन. तेव्हा बोलला हाय अजून मी. बघू शकता चुलीवरचा स्वयंपाक. ही आपली गुंडी आंघोळ करायची आणि आपल्याला इथं आंघोळ करायची. तर मग आता आपण आलोय घरी आणि घरी येऊन करायची आता आपल्याला काहीतरी कामधंदा पाहून. तर मग बघूया काय करायचं इथे. तर फक्त घरी आलेलो आहे. तिकडे आपली गाडी आहे, इकडे सूर्यदेवता आहे, इकडे ट्रॅक्टर आहे, इकडे आहे मी. तर मग आता आपलं जेवण झाले ना आपण चाललो आता शेतामध्ये. तर चला भेटूया शेतामध्ये गेल्यावर. तिकडे आपली गाडी घेऊन जाऊया आज. मित्रांनो मी आलोय आता शेतामध्ये. बघू शकता तुम्ही मी जायचा रस्ता. मित्रांनो ऊन झाला. व्यायाम करायचं सामान आपलं आहे. व्यायाम काय करायचं आहे काय नाही हे सगळं मी सरप्राईज आहे. चला जाऊया पटकन शेतामध्ये. तर मग मित्रांनो आपण आता आपल्या शेतामध्ये आलेलो आहे. बघू शकता तुम्ही आपलं इकडे बघू शकता आपली विहीर आहे आणि इकडं आपलं ते स्टार्टर आहे मोटर चालू करायचं. काही सामान तिकडे न्यायचं आहे आपल्याला. तर चला मग. हे मित्रांनो मोरिंगा त्याची वांगे कोण खातं काही समजा ना. हे तर आपलं टायर आहे मित्रांनो. आपल्याला जे सगळं सामान आपल्याला इथं आपण टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये सामान आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. वातावरण आहे इथलचं सध्या. तर चला मग मित्रांनो ठेवून देऊया आणि बघूया की आता आपल्याला काय काम आहे आपलं. ही मित्रांनो सेल्फी स्टिक आपली तुटलेली एक इथं पण भरपूर साथ दिली ना आपली. तर आणि हे वातावरण मित्रांनो आमच्या शेताकडचं कुंपण बघू शकता रोय आपण. तर मग मित्रांनो उद्यापासून लय हार्डवर्क चालू होणार आहे एका वर्षाचं. खूप एक्साइटमेंट आहे मित्रांनो चॅलेंज करायचे. तर हे बघू शकता याच्यामध्ये मिरची होती ती झालेली आता. हे इथं मिरच्या वाळू घातलेले आहेत. आपलं बघू शकता झोपडी लहानशी कशी. इथं आपलं टमाटर येतं. टमाटर पण दाखवतो तुम्हाला. आणि आपलं झोपायचं स्थान आणि आपली कॅन आहे पाणी प्यायची बघू शकते आपल्याला. आणि थैली त्याच्यातली फक्त सेल्फी स्टिक काढून घेऊया आपण. प्यायला आणलं इथं. पाणी गरम करून प्यायला लागतंय. वातावरण मित्रांनो नवी ती मोल्डी होतं. मित्रांनो चालतं तुमचं करा व्हिडिओ एन्जॉय. आता बोलतो. तर मग मित्रांनो कम टाईम झालेला आहे आणि आपल्याला आता ही मिरची उपटून मिळायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन. उपटली इकडं आता उपटून. तर चला मग भेटूया मिरची उपटताना. तर मग मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो की मिरची कशी उपटायची. मित्रांनो आता मला पाणी नाही पिण्यासाठी. तर बघू शकता मी पाणी आणायला चाललो आणि ही आहे विहीर. इथं विहिरीतलं पाणी दाखवतो मित्रांनो. वावर फार कमी आहे खाली जायला असं. भरपूर पाणी खाली जाईल मित्रांनो ह्याला पाणी. तर चला आपण एकदा प्यायला पाणी घेऊया 2-3 कॅनी काढून. तर मग मित्रांनो आपण आता पाणी काढून चाललेलं आहे आपलं काम करायला. तर चला जाऊया. मिरची उपटणं चालू आहे आपली. तर मिरची उपटल्यावर आपल्याला काहीतरी दुसरं काम करायचं आहे. तर ते बी बघूया की काय करायचं आहे. तर पाणी नेऊन ठेवू. पाणी पिऊ आणि मग लगेच लागू कामाला.
हे बघा बोर केलेलं आहे ते. मागच्या वर्षी आमच्या इकडच्या असे असतात. सगळं कुंपण करून घ्यायचं. झाडं आहे, ही आपली चोल आहे गावाकडची शेतातली. हे पाण्यात जाऊ बाहेरच नाही यायचं डायरेक्ट. आता हे बघू शकता इकडच्या आसपास आणू इकडे एकदा पाणी प्यायला आपल्याला. चला भेटतो तुम्हाला आता काम चालू झाल्यावर. तर मग मित्रांनो काम करू करू खूप दमलोय आणि चला आता आपलं फारसं उपटणं झालेलं आहे मिरची आणि चला जाऊया पाणी पिण्यासाठी. तर भेटतो तुम्हाला बाहेर गेल्यावर. मित्रांनो मी आता बाहेर आलोय पाणी पिण्यासाठी. तर बघू शकता की आपल्या इथं पाणी ठेवलं पिण्यासाठी. तर चला एकदा पाणी पिऊन घेऊया पटकनपणे. तर मग मित्रांनो मी आलो होतो घराकडे येऊन मी बी इकडे वाळू घातलेलं आहे आणि तो आपला पंप आहे. पंप घेऊन जायचा आता आपल्या शेताकडे. हे फुलाचे झाड बघू शकता भरपूर फुललेत आणि चला जाऊया पटकन आपल्या शेतात. हे पंप घेऊन पंपाचं काय काम आहे ते तुम्हाला शेतात गेल्यावर सांगतो. चला भेटूया शेतामध्ये. आता आपण गाडी गेली करून मित्रांनो आपल्या हातात. आता इथं चला जाऊ. तर मग मित्रांनो आता आपण शेतात आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला अजून तर मग ठेवूया एकदा सावलीमध्ये. तर ते सावली आहे का? इथं सावली मित्र. आणि बघूया आपल्याला काय करायचं आहे ते म्हणजे मिरची उपटायची. तर मग मित्रांनो आता आपण आलो शेतामध्ये येऊन आपल्याला काय करायचं आहे ते ही मिरची दिसते ना, ही मिरची आता आपल्याला उपटायची. इकडं भरपूर मी उपटून टाकलेली आहे. तर चला मग मित्रांनो आपण करूया आपलं काम. भेटतो तुम्हाला मिरची उपटणं. तर मग मित्रांनो आपलं आता लाईन आली पाहू एकदा. आणि ते खत जे आहे ते टमाट्याला हे बघू शकता तुम्ही. हे भरपूर सारं उपटलं आहे. आता फक्त 4-5 तास उपटायचे राहिले. तर मग मित्रांनो आता आपला मोटर चालू झालेली आहे. रात्री आपण मोटर चालू केली ती पण ती काही चालू झालेली नाही. आणि आता आपण जे इथलचं कनेक्शन जोडलो तर हे बघू शकता तुम्ही इथलचं. तर आता ते बीज उठले आणि डायरेक्ट आता पाणी आपली विहिरीत जाईन. तर दाखवतो तुम्हाला विहिरीत जाईन पाणी जाताना. नंतर आपल्याला मोटर चालू करून बोर पण आपलं टोमॅटो पण भिजवायचा आहे. तर चला मग तुम्हाला दाखवतो एकदा पाणी. तर मग मित्रांनो आपण आता खाली आलेलो विहिरीकडे. बघू शकता पाणी चालू आहे मस्तपैकी इथं. हे बघू शकता हे बोरचं पाणी मित्रांनो. हे टाकणं चालू आहे आता आपल्या विहिरीमध्ये. मग आपण मोटर चालू करू आपल्या टमाट्यामध्ये. तर मग मित्रांनो असंच आपलं पीक जे आहे ते आरामाशीर वाढतं आहे आणि पाणी खूप कमी आहे. तर मग आपल्याला नियमानं पाणी द्यायला लागतं आहे. तर चला मग प्रॉपर याचा उपसा निघल्यावर मग आपण विहिरीची मोटर डबल चालू करू आपल्या टमाट्यामध्ये. तर चला भेटूया तुम्हाला डायरेक्ट आता नंतर. झाले संध्याकाळचे 6-6:30 वाजले मित्रांनो. तर आता आपली जी लाईन गेलेली आहे पण आपलं औषध सगळं सोडायचं राहिलं आहे आणि सकाळी आपल्याला. तर चला मग काहीच नाही आता आपदोबत राहूया आणि ब्लॉग एंडिंग करायसाठी आलो मित्रांनो. बघू शकता संध्याकाळचं वातावरण किती भारी दिसतं इथं. आता काही कॅमेऱ्यामध्ये दाखवायसाठी नाही पण. तर चला भेटूया आता उद्याच्याला. ब्लॉग जर चांगला वाटला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट शेअर जरूर करा. बाय भेटूया उद्या ह्या टायमाला.